नमस्कार. सध्या भारतामध्ये लोकशाहीचा उत्सव पार पडला. लोकशाहीचा उत्सव पार पडला तरी पण भारतामध्ये निवडणुकीचं वातावरण जसेच्या तशा स्वरूपाचं आहे. या निवडणुकीच्या वातावरणामध्ये अनेक नेते उजेडास येतात, अनेक व्यक्तिमत्वाचे प्रभाव माहीत पडतात. अशाच व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. ते व्यक्तिमत्व कोण आहे? तर ते व्यक्तिमत्व आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल. पटेल विरुद्ध पटोले अशी जी लढत या राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसते आहे, ती लढत, ते व्यक्तिमत्व दोन्हीही आपल्याला आज जाणून घ्यायचे आहे. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्राचं राजकारण या दोन व्यक्तिमत्वाशी निगडीत आहे. हे दोन्ही व्यक्तिमत्व ज्या लोकसभा मतदारसंघाशी निगडीत आहे तो लोकसभा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया मतदारसंघ. किंबहुना प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले हे देशात म्हणा किंवा राज्यात म्हणा जे राजकारण करतात ते भंडारा आणि गोंदिया या मतदारसंघाच्या भरोशावर राजकारण करतात. नुकताच लोकसभेचा निकाल जाहीर झाला आणि या लोकसभेच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आणि मग केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं. केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आणि या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा देण्याचं ठरलं. आणि ती जागा कोणती होती? तर ती जागा होती राज्यमंत्रीपदाची. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ती जागा नाकारली. त्यांनी असं सांगितलं की आमची थांबण्याची तयारी आहे, परंतु आम्हाला जे मंत्रिपद हवं आहे हे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद हवं आहे, असं त्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलं. मग तेव्हा साहजिकच प्रश्न निर्माण झाला की राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीचं किंवा कॅबिनेट मंत्रीपद राष्ट्रवादीचं हे कोणत्या व्यक्तीला जाणार आहे? तर त्यातूनच एक नाव पुढे आलं. ते नाव होतं प्रफुल्ल पटेल यांचं. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीची चर्चा होते, जेव्हा जेव्हा अजित पवार गटाची चर्चा होते किंवा जुन्या कालखंडामध्ये जेव्हा चर्चा व्हायची शरद पवार सोबत असताना, तेव्हा तेव्हा प्रामुख्याने त्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव आघाडीवर असायचं. मग अजित पवार गटातर्फे प्रफुल्ल पटेलांचं मंत्रिपदासाठी नाव आलं. मग साहजिकच या नेत्याचं आपल्या मतदारसंघामध्ये काय वजन आहे अशी चर्चा सुरू झाली. त्या मंत्रिमंडळामध्ये प्रफुल्ल पटेल कोणत्याही सभागृहाचं सदस्यत्व असो, कोणत्याही स्वरूपाची निवडणूक असो, कोणत्याही स्वरूपाचं डिसिजन मेकिंग असो, जेव्हा जेव्हा नाव चर्चेत येते तेव्हा तेव्हा राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेलांचं नाव तेव्हापासून तर आतापर्यंत नेहमी चर्चेत राहिलेलं आहे. प्रफुल्ल पटेल हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. या मतदारसंघावर मोठ्या स्वरूपाची त्यांची पकड आहे. त्यांच्या विरोधामध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यांनी आत्मविश्वास निर्माण केला, काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न ज्यांनी दाखवला, ते फायरब्रँड व्यक्तिमत्व म्हणजे नाना पटोले. नाना पटोले हे सुद्धा भंडारा आणि गोंदिया या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. या मतदारसंघामध्ये भंडारा आणि गोंदिया मतदारसंघामध्ये नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांची मोठ्या स्वरूपाची पकड आहे. परंतु जेव्हा जेव्हा नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांचा सामना सुरू झाला तेव्हा तेव्हा मात्र नाना पटोले यांनी मोठ्या स्वरूपाचा शह प्रफुल्ल पटेल यांना दिल्याचं आपल्या लक्षात येते. सर्वात पहिल्यांदा
2014च्या निवडणुकीमध्ये प्रफुल्ल पटेलांना जी धोबीपछाड दिली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, ते भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे उमेदवार म्हणून नाना पटोले हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. त्यांनी प्रफुल्ल पटेलांचा पराभव केला. परंतु काही थोड्या दिवसानंतर जी टर्म 2019ला पूर्ण होणार होती, 2018पर्यंत ती व्यवस्थित चालली. परंतु 2018ला नाना पटोले यांचं भारतीय जनता पक्षासोबत पटेनाचं झालं आणि भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी राजीनामा दिला. मग तिथं पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये ती पक्ष शरद पवार यांनी नाना पटोले आणि काँग्रेस पक्षाला अशी विनंती केली होती की आमचा विदर्भामध्ये एकच खासदार आहे आणि तोही भंडारा आणि गोंदियाचा खासदार आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्हाला देण्यात यावी असं शरद पवार साहेबांनी काँग्रेसला विनंती केली होती. त्या कारणास्तव त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली. परंतु ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती. राष्ट्रवादीचा उमेदवार होता. परंतु 2018ला झालेली जी पोटनिवडणूक होती, हे नानाभाऊ पटोले यांनी एकाहाती हा किल्ला लढवला आणि राष्ट्रवादीचे जे खासदारकीचे जे उमेदवार होते, त्यांचं नाव होतं मधुकरराव कुकडे यांना त्या ठिकाणी त्यांनी विजयी करून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हा उमेदवार जरी असला, परंतु त्या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांचं वर्चस्व सिद्ध झालं. पुन्हा त्यांनी त्या भंडारा आणि गोंदियामध्ये आपली पकड आहे हे लक्षात आणून दिलं. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नानाभाऊ पटोले यांनी त्या ठिकाणी आपला उमेदवार दिला. कारण 2024ची जी निवडणूक होती, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. महाविकास आघाडी याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असल्याकारणानं महाविकास आघाडीतर्फे नानाभाऊ पटोले यांनी नेतृत्व केलं. तर भंडारा आणि गोंदियाचं नेतृत्व महायुतीतर्फे जो उमेदवार दिलेला होता, तो उमेदवार भारतीय जनता पक्षाचा जरी असला तरी ते किल्ला लढवण्याचं जे सामर्थ्य होतं ते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे देण्यात आलं होतं. मग या ठिकाणी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकामध्ये नाना पटोले यांनी आपलं जे नेतृत्व होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये सिद्ध केलं आणि तिथं काँग्रेस पक्षाचा उमेदवार 25 वर्षानंतर निवडून येण्याचं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य नाना पटोले यांनी आपलं सिद्ध केलं आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार 25 वर्षाच्या कालखंडानंतर त्या ठिकाणी निवडून आणला. या भंडारा आणि गोंदिया मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा एक उमेदवार दिला, ते उमेदवार देण्याचं जे स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य पूर्णचं पूर्ण प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले काँग्रेस पक्षाला होतं. त्यांनी जो उमेदवार दिला त्या ठिकाणी नरेंद्र पडोळे नावाचा उमेदवार दिला. जेव्हा उमेदवार दिला तेव्हा त्या उमेदवारांवर मोठ्या स्वरूपाची टीका झाली. त्या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांच्यावर सुद्धा मोठ्या स्वरूपाची टीका झाली. नरेंद्र पडोळेवर सुद्धा मोठ्या स्वरूपाची टीका झाली. हा नौका उमेदवार आहे, सर्व वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं असताना तुम्ही महायुतीला हे रान मोकळं करून दिलं आणि पर्यायानं नानाभाऊ पटोले यांनी डमी स्वरूपाचा उमेदवार दिला असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. परंतु त्याच्या विजयाची जे पूर्ण जी हमी होती ही नानाभाऊ पटोले यांनी स्वीकारली होती. तिकडे त्या महायुतीतर्फे जो उमेदवार होता तो उमेदवार तेथील 2019मध्ये निवडून आलेले जे खासदार होते सुनील मेंढे नावाचे जे खासदार होते, याच्या विजयाची हमी घेतलेली होती प्रफुल्ल पटेल यांनी. म्हणजे या ठिकाणी सुनील मेंढे विरुद्ध नरेंद्र पडोळे असा जरी सामना असला तरी तो खऱ्या अर्थानं जो सामना होता हा सामना होता नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल असा स्वरूपाचा सामना होता. परंतु या सामन्यामध्ये पुन्हा नाना पटोलेंची सरशी झाली आणि धोबीपछाड प्रफुल्ल पटेलांना भेटली, हे देखील आपल्याला लक्षात येते. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो खासदार होता सुनील मेंढे नावाचा, 2019च्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले होते. 2024ला त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आली.
या ठिकाणी त्या उमेदवाराचा 37,000 मतांनी काँग्रेसच्या नरेंद्र पटोले यांनी पराभव केला भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 5,87,000 मतं मिळाली, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 5,50,000 मतं मिळाली. 37,000 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांनी खेचून विजय आणला. नानाभाऊ पटोले यांच्या आणि नरेंद्र पटोले यांच्या व्यतिरिक्त आणि भारतीय जनता पक्ष यांच्या व्यतिरिक्तही त्या ठिकाणी बहुजन समाज पक्षाचा एक कॅन्डिडेट होता आणि त्या ठिकाणी वंचित बहुजनचा उमेदवार होता आणि वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही उमेदवारांना 25,000 मतं त्या ठिकाणी मिळवले. हे देखील त्या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे. 25,000 मतं बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना मिळवले आणि 25,000 जे मतं होते हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळवले. तरी देखील 37,000 मतांनी विजय मिळवून देण्याचं जे कसब आहे हे नाना पटोले यांनी नरेंद्र पटोलेच्या माध्यमातून सिद्ध केलं, हे देखील आपल्याला लक्षात येते. या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. हे 6चे जे विधानसभा मतदारसंघ आहे हे 6चे विधानसभा मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ हे भंडारा जिल्ह्यामधले आहे आणि 3 मतदारसंघ आहे हे गोंदिया जिल्ह्यामधले मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 6 आमदार आहेत आणि या 6 आमदारामध्ये 2 आमदार हे अपक्ष आहे. 2 आमदार जे आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत आहे. एक आमदार जो आहे, एक आमदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि एक आमदार हा काँग्रेस पक्षाचा आहे. हे देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. म्हणजे 6 आमदारापैकी 2 आमदार अजित पवार गट, 2 आमदार अपक्ष आणि 1 आमदार भाजप आणि 1 आमदार काँग्रेस असे 6 त्या ठिकाणी आमदार आहे. परंतु या 6 आमदारामध्ये त्या ठिकाणी 4 मतदारसंघ जे आहे हे 4 मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या स्वरूपाची लीड मिळालेली आहे. या 4 मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे मतदारसंघ आहे या मतदारसंघातही काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या स्वरूपाचा लीड मिळालेला आहे. म्हणजे या 4ही मतदारसंघामध्ये नानाभाऊ पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना धूळ चारली. म्हणूनच तर मग त्या ठिकाणी नाना पटोले यांचा जो उमेदवार होता नरेंद्र पटोले नावाचा, या नरेंद्र पटोलेला मोठ्या स्वरूपाचं बहुसंख्य बहुमत त्या ठिकाणी मिळालं आणि ते विजयी झाले. या ठिकाणी भंडारा या विधानसभा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी नरेंद्र भोंडेकर नावाचे अपक्ष उमेदवार आहे. ते सध्या अपक्ष जरी असले परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्याच्यानंतर एक साकोली विधानसभा मतदारसंघ आहे, हा काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे. त्या ठिकाणी खुद्द नाना पटोले हेच प्रतिनिधित्व करत आहे, त्या ठिकाणचे आमदार आहे. त्या ठिकाणी तुमसर नावाचा मतदारसंघ आहे जो भंडारा जिल्ह्यामध्ये येतो. या ठिकाणी राजू कारेमोरे आहे आमदार. राजू कारेमोरे जे आहे सध्या अजित पवारांसोबत आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अर्जुनी मोरगाव नावाचा मतदारसंघ आहे जो गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो, ते सुद्धा अजित पवारांसोबत आहे. त्या ठिकाणी मनोहर चंद्रिकापुरे नावाचे आमदार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिरोडा नावाचा मतदारसंघ आहे जो गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो. त्या ठिकाणी विजय रहांगडले नावाचे एक आमदार आहे, ते भाजपचे आमदार आहे. आणि 6वे जे आमदार आहे की ते अपक्ष स्वरूपाचे आमदार आहे, परंतु ते सध्या भाजप समर्थनामध्ये त्यांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे. त्या ठिकाणचे जे विजय अग्रवाल नावाचं विनोद अग्रवाल नावाचं जे व्यक्तिमत्व आहे हे त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. गोंदियाचे जे आमदार आहेत ते तिरोडा आणि गोंदिया हा विधानसभा मतदारसंघ जर सोडला, म्हणजे तिरोडातले विजय रहांगडले आणि गोंदियामधले जे विनोद अग्रवाल हे जर मतदारसंघ सोडले तर 4चे 4ही जे मतदारसंघ आहे या 4ही मतदारसंघामध्ये प्रफुल्ल पटेलांना धोबीपछाड दिलेली आहे नाना पटोले यांनी.
कारण अर्जुनी मोरगाव, तुमसर, साकोली आणि भंडारा या चारही मतदारसंघामध्ये मोठ्या स्वरूपाचं मताधिक्य त्या ठिकाणी नाना पटोले यांनी नरेंद्र पटोले यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळवून दिलं आणि पुन्हा दाखवून दिलं महाराष्ट्राला की या ठिकाणी भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी नाना पटोलेचं वर्चस्व कायम स्वरूपाचं आहे आणि प्रफुल्ल पटेलांची इथं कोणत्या स्वरूपाचं चालत नाही. त्यामुळं या ठिकाणी भाजप श्रेष्ठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मोठ्या स्वरूपात चिंतेत आहे. कारण या ठिकाणी भंडारा आणि गोंदिया यांनी पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा नेतृत्व करण्याची संधी आली, जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी धोबीपछाड देण्याची संधी आली, तेव्हा तेव्हा नाना पटोले यांनी आपलं व्यक्तिमत्व सिद्ध केलं. हे या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळते. नाना पटोले असं म्हणतात की पुढच्या निवडणुकीमध्ये हे 6चे6 मतदारसंघ जे आहे विधानसभेचे, या 6ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार राहणार आहे. नाना पटोलेला जरी महाराष्ट्रामध्ये स्वपक्षीय आणि सर्व लोकांकडून जरी विरोध असला, परंतु खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचं बळ निर्माण करण्याचं काम हे नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या स्वरूपानं केलं. हे देखील काँग्रेस श्रेष्ठींना माहीत आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस श्रेष्ठी नाना पटोले यांचं स्थान प्रदेशाध्यक्षपदाचं कायम ठेवल हे यामध्ये तिळमात्र स्वरूपाची शंका नाही. कारण भूतकाळामध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष एका खासदारावरून 13 खासदारांपर्यंत पोचला. यामध्ये जे नेतृत्वाचा मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. पुन्हा नाना पटोले यांच्या नेतृत्व गुणांवर या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं लोकसभेमध्ये प्रफुल्ल पटेलांना नाना पटोलेंनी धोबीपछाड दिलं, तशाच स्वरूपाचं धोबीपछाड नाना पटोले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देणार का प्रफुल्ल पटेलांना, हे आपल्याला पाहायचं आहे. आजच्या पुरतं एवढंच. आपल्याला पुढे भेटायचं आहे नवा विषय, नवी चर्चा घेऊन. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय भारत.